संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्षभर संविधान अमृत महोत्सव अभियान राबवण्यात येणार असल्याचे संविधान व लोकशाही अमृत महोत्सव अभियानचे प्रमुख सचिन नगरे यांनी सांगितले। संविधान व लोकशाही अमृत महोत्सव वर्ष अभियानांतर्गत पारनेर शहरामध्ये स्वातंत्र्याच्या 79व्या स्वतंत्रता दिनानिमित्त संविधान व लोकशाही जागर समिती पारनेरच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारनेर या ठिकाणी झेंडावंदन करून शाळेतील मुलींना संविधानाबाबत छोटी माहिती पुस्तिका वाटप करून संविधानाचे महत्त्व सांगण्यात आले। त्याचप्रमाणे पारनेर तहसील कार्यालय या ठिकाणी झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते सर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतदादा चेडे, पारनेर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार गायत्री सौदाणे, नायब तहसीलदार दीपक कारखिले किसवे यांच्या उपस्थितीत संविधानाची छोटी माहिती पुस्तिका नागरिकांना वाटून संविधानाविषयी जनजागृती करण्यात आली। त्याचप्रमाणे पारनेर तालुक्याचे भूषण अण्णासाहेब हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन संविधान व लोकशाही जागर समिती पारनेरच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन स्वतंत्रता दिनानिमित्त तरुणांना संविधान व लोकशाही संदर्भात मार्गदर्शन घेण्यात आले। सदर कार्यक्रमात संविधान व लोकशाही जागर समिती पारनेरचे पदाधिकारी सचिनजी नगरे, पत्रकार विनोदजी गोळे, दादा शेट्टे, नियाज राजे, संतोष भोर, सतीश मस्के, सुनील गाडगे, किरण कुबडे, विजय उमाप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। मार्गदर्शन करा संविधानाच्या संदर्भात। माणसांना 75 पूर्ण झाल्यानंतर उतरतं वय सुरू होतं, पण आमचं संविधान असं आहे 75 वर्षाच्या नंतर ते तारुण्याकडे वाढत आहे, तरुणपण वाढतंय, हा त्यातला फरक आहे। असं संविधान जगाच्या पाठीवर कुठे नसेल। प्रत्येक प्राणीमात्राचा विचार, विशेषतः मानवी जन्मात आलेल्या प्रत्येक माणसाचा विचार जो संविधानात केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। मी संविधानावर पहिल्यापासून विश्वास आहे आणि म्हणून संविधान माझं श्रद्धास्थान आहे। हे संविधानाला खूप मी मानत गेलो, आपलेपण त्याच्यात ते फार महत्त्वाचं आहे। आणि आपल्या देशात जाती पाती धर्म वंश हे अनेक प्रकारचे आहेत, पण भारतामध्ये अनेक जाती पाती धर्म वंश हे जरी वेगवेगळे असले तरी एकसंघ भारत जो टिकला तो संविधानामुळे। संविधानात एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे आणि म्हणूनच मी माझ्या आयुष्यामध्ये संविधानावरती विश्वास ठेवला सुरुवातीपासून। तरुणांना संविधानामध्ये जागवणं गरजेचं आहे। हे संविधानाला तरुणांच्या मध्ये जागवतात हे मला महत्त्वाचं वाटतं, कारण हा देश तरुण घडवतो। युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे, ही जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही समाज आणि देशाचं। तरुणच हा देश घडू शकेल आणि म्हणून संविधान तरुणांच्या मध्ये रुजवणं फार गरजेचं आहे। जेवढं तरुणांच्या मध्ये रुजेल तेवढं लोकशाही मजबूत होईल, आमची लोकशाही मजबूत होईल।